वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी असलेल्या पूजा खेडकर यांच्यावरती आता DOPTने मोठी कारवाई केलेली आहे। त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात आणत थेट त्यांना आता मसुरी येथील मुख्यालयात बोलावण्यात आलेलं आहे। या संदर्भात राज्य शासनाने 11 जुलै रोजी केंद्राला अहवाल पाठवलेला होता आणि या अहवालाच्या पार्श्वभूमीवर आता DOPTने ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे पूजा खेडकर यापुढे कार्यरत राहणार की त्यांचा प्रवास इथेच संपुष्टात येणार हे DOPTच्या चौकशीअंती समोर येणार आहे। कॅमेरामन विनोद नाईक सह मी चेतन नावरे, मुंबई। विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या ज्या 7 आमदारांनी क्रॉस वोटिंग केली आहे त्यांच्यावर कारवाई निश्चित झाली आहे। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रभारी रमेश चन्नीथला यांच्यामध्ये बैठक झाली आणि 19 तारखेला मुंबईमध्ये याबाबतची एक अंतिम बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये त्या 7 आमदारांना निलंबनाची कारवाईचा आदेश या ठिकाणी देण्यात येणार आहे। दुसरीकडे नाना पटोलेही दिल्लीत पोहोचले आहेत आणि दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रभारी रमेश चन्नीथला आणि KC वेणुगोपाल यांची भेट घेणार आहे। या भेटीमध्ये क्रॉस वोटिंग प्रकरणातला संपूर्ण अहवाल देणार आहेत आणि त्या अहवालानंतर 7 आमदारांची हकालपट्टीचा अंतिम निर्णय होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। कर्जत इथे आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेला आदित्य ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली। जर महायुतीचं पुन्हा सरकार आलं तर हे मंत्रालय जे आहे ते गुजरातला जाईल, त्यामुळे भाजप सरकार हे योजनांचं फसवगिरी आहे अशा प्रकारची टीका टिप्पणी आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आली। कर्जत इथे स्थानिक नेते नितीन सावंत यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत पुन्हा एकदा शिवसेनेसाठी आम्ही उभारी घेत आहोत अशा प्रकारचं प्रतिपादन ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत यांनी केले। त्यामुळे या सभेला जोरदारपणे मोर्चेबांधणी करण्याचं काम शिवसैनिकांनी केले। स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर सुद्धा किशोरी पेडणेकरांनी शलक्या शब्दामध्ये टीका करताना दिसून आले। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वागडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। विधान परिषद निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील पहिल्यांदाच रायगडमध्ये आले। अलिबाग येथे असणाऱ्या शेतकरी भवनमध्ये शेकापच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। पराभवाने खचून न राहता जयंत पाटील यांनी राजकारणामध्ये पुन्हा एकदा दमदार एंट्री करावं अशा आशयाच्या घोषणा शेकापच्या कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आल्या। कार्यकर्त्यांनी एकूणच उत्साह निर्माण केल्यामुळे शेतकरी भवनमध्येच जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेकापच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला। या मेळाव्यामध्ये जयंत पाटील यांनी आपला पराभव कशा पद्धतीने झाला याची कारण मीमांसा सांगतानाच नव्या जोम्याने शेतकरी कामगार पक्ष पुन्हा उभा करायची आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी पेटून व्हा असं आवाहन केलं। त्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचा या वर्षीचा वर्धापन दिन पंढरपूरमध्ये 2 ऑगस्ट रोजी साजरा होणार असल्याची घोषणा देखील जयंत पाटील यांनी केली आणि याच वेळी पंढरपुरामध्ये शेतकरी कामगार पक्ष विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडेल अशी मोठी घोषणा शेतकरी कामगार पक्षाने केली। एकूणच जयंत पाटलांच्या पराभवानंतर शेतकरी कामगार पक्ष बॅकफूटवर जातोय की काय अशी चर्चा सुरू असतानाच आज झालेल्या शेकापच्या छोटेखानी मेळाव्याने पुन्हा एकदा शेकाप कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे। त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्ष नव्याने कोणती भूमिका घेऊन कशी वाटचाल करतोय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा वाढदिवस झाला आणि याच वाढदिवसानिमित्त सध्या बीड जिल्ह्यामध्ये सेवा सप्ताह जो आहे तो राबवण्यात येत आहे। दरम्यान यावेळी जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे यांना शुभेच्छा देणारे जे बॅनर आहेत ते लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतात, कारण की बीड शहरामध्ये विविध ठिकाणी बॅनर लावलेले आहेत आणि याच बॅनरवरती भावी उपमुख्यमंत्री असा उल्लेख जो आहे तो धनंजय मुंडे यांचा करण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस विधान परिषदेवरती पंकजा मुंडे यांची वर्णी लागली होती त्याच दरम्यान पंकजा मुंडे यांचे देखील बॅनर लागले होते आणि याच बॅनरवरती उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला होता। पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवरती संधी मिळाल्यानंतर मुंडे समर्थकांमध्ये उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो आहे आणि आता जर पाहिलं तर मुंडे बहीण भाऊ जे आहेत ते एकत्र आल्याचं देखील पाहायला मिळते। परंतु या दोघा बहीण भावासाठी लागलेले जे बॅनर आहेत ते सध्या चर्चेचा विषय बनताना पाहायला मिळते आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा देखील निर्माण झालेली आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। संभाजीराजे छत्रपती यांनी गेल्या 2 दिवसापूर्वी चलो विशाळगडचा नारा दिला आणि विशाळगडच्या पायथ्याशी असणारे अनेक घरांवरती दगडफेक, जाळपोळ आणि अनेक वाहनांची तोडफोड झाली। या घटनेनंतर खरं तर पोलीस प्रशासनानं या संपूर्ण परिसरामध्ये 144 कलम लागू केलेला आहे, संचारबंदी लागू केलेली आहे। आजही इथले लोक आहेत ते तणावाच्या छायेखाली आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच जर पाहिलं तर आज इंडिया आघाडीचे नेते खासदार शाहू छत्रपती आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे जवळपास 40 पेक्षा
अधिक जे पदाधिकारी आहेत, प्रमुख पदाधिकारी आहेत, त्यांनी या गजापूर गावामध्ये येऊन नुकसानाची जी आहे ती पाहणी केलेली आहे. तसंच या ठिकाणी असणारे जे कुटुंब आहेत त्यांची विचारपूस केलेली आहे. त्यावेळेस शाहू महाराजांचे संवाद साधताना जे कुटुंबीय आहेत, विशेषतः महिला आहेत, यांचे डोळे देखील पाणावलेले आपल्याला दिसून येत आहेत. एकूणच जर पाहिलं तर हे सगळे जे कुटुंबीय आहेत तणावग्रस्त परिस्थितीत आहेत, अजूनही भीतीच्या छायेखाली आहेत, कारण त्यांनी 2 ते 3 दिवस या ठिकाणी आपलं जे वास्तव्य आहे ते जंगल परिसरात ठेवलेलं आहे. जरी आत्ता पोलीस असले तरी देखील या परिसरातील नागरिक आत्ता भीतीच्या छायेखाली असल्याचं पाहायला मिळतंय. आज शाहू छत्रपती महाराजांनी एक भेट देऊन या ठिकाणी खरं तर दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, विशाळगड, कोल्हापूर. नुकतीच अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आटोपली. यामध्ये जर पाहायला गेलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे, नवनीत राणा एकामेकाच्या विरोधात होते. यामध्ये नवनीत राणांचा पराभव झाला तर बळवंत वानखडे यांचा विजय झाला. या निवडणुकीच्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्यामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. एकामेकावर दोघांनी टीका सुद्धा केली होती. मात्र आज जर आपण जर पाहिलं तर अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवर आमदार रवी राणा आणि विद्यमान खासदार बळवंत वानखडे यांच्यामध्ये भेट झाली. या भेटीमध्ये जर पाहायला गेलं तर या ठिकाणी रवी राणा आणि बळवंत वानखडे यांनी दोघांना आलिंगन घेत त्यांची गळाभेट सुद्धा झाली आणि या गळाभेटीची चर्चा आहे संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू आहे. आपण जर पाहिलं तर निवडणुकीच्या काळामध्ये एकामेकावर आरोप प्रत्यारोप करणारे दोन्ही नेते एकामेकासमोर आल्याने काही काळामध्ये या ठिकाणी लोक अचंबित सुद्धा झालेले होते. मात्र हेच खऱ्या अर्थाने राजकारणाची चांगली सुरुवात म्हणावी लागेल का हेच निमित्त बघवलं. कारण का अमरावतीच्या राजकारणामध्ये आपण जर पाहिलं तर एकामेकावर जोरदार अशा टीका सर्व लोक करतात. कारण का अमरावती जिल्ह्याला इतिहास यशोमती ठाकूर असतील, बच्चू कडू असतील, नवनीत राणा असतील किंवा अन्य कोणी राजकारणाची एकामेकावर टीका करतात. मात्र आज बळवंत वानखडे आणि रवी राणांच्या भेटीमुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणावर या राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे आणि हे खरंच सुदृढ राजकारणाची ही अमरावतीमध्ये सुरुवात म्हणावी लागेल. हेच या निमित्तानं बघावं लागणार आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. शेतकऱ्यांच्या गाईच्या दुधाला 40 रुपये दर मिळावा यासाठी शिवधर्म फाउंडेशनचे सर्वेसर्वा दीपक काटे हे गेली अनेक महिने आंदोलन करीत आहेत. आज दीपक काटे यांच्याच नेतृत्वाखाली इंदापूर शहरामध्ये दूध परिषद आयोजित करण्यात आली होती. खाजगी दूध संघाच्या मालकांसह शेतकरी नेते अजित नवले यावेळी या दूध परिषदेला उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या गाईच्या दुधाला FRP मिळावी अशी मागणी त्यांनी राज्य सरकारला केलेली आहे. या दूध परिषदेला मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कॅमेरामॅन स्वास्थ्यकरसह मी राहुल ढवळे, लोकशाही मराठी, इंदापूर. सोलापूर महानगरपालिकेच्या विरोधात सोलापुरातील शिवसेना ठाकरे गट जो आहे तो आता आक्रमक होताना आपल्याला दिसत आहे. सोलापूर महानगरपालिका निष्क्रिय ठरली असून अनेक भ्रष्टाचार जे आहे ते या महानगरपालिकेत होत असल्याचा आरोप जो आहे तो शिवसेनेचा ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे. सोलापूरच्या शिवसैनिकांकडून महानगरपालिकेच्या विरोधात आज सोलापूरच्या पूनम गेट या ठिकाणी जे आहे ते निदर्शने आंदोलन करण्यात आलेले आहेत. सोलापूर महानगरपालिकेने सोलापूर शहरवासियांना मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या वेळेवर देत नाहीत, मूलभूत सुविधांचा अभाव आहे असा देखील आरोप जे आहे ते सोलापुरातले शिवसैनिकांनी केलेला आहे. वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर. यवतमाळ शहराला लागत असलेल्या लक्ष्मीनगर आणि शिरे लेआउटमध्ये मोठ्या प्रमाणात गांजर गवत वाढल्याने नागरिक त्रस्त झालेले आहे. एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी जे आहेत अनेकदा नगर परिषद याला निवेदन दिले, मात्र आतापर्यंतही नगर परिषद दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या ठिकाणचे नागरिक करत आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर लक्ष्मीनगर आणि शिरे लेआउटमध्ये ओपन जिमचे साहित्य बसवले आहे. सकाळी नागरिकांना व्यायाम करण्यासाठी जात असताना त्या ठिकाणी 4-4 फुटाचे गांजर गवत वाढल्याने अनेकांना खाजसर सुद्धा सुटत असल्याची माहिती या ठिकाणी जे आहेत नागरिकाच्या वतीने देण्यात येत आहे. तरीसुद्धा नगर परिषद झोपून आहे का असा सवाल सुद्धा यावेळेस नागरिकाच्या वतीने उपस्थित केला जात आहे. अनेक ठिकाणी जे आहेत अशा प्रकारचे गांजर गवत वाढले आहेत त्या ठिकाणी खरंच आता नगर परिषद लक्ष देऊन त्या गांजर गवताचं नायनाट करेल का असा सवाल सुद्धा या ठिकाणी नागरिकाच्या वतीने उपस्थित केला जात आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ. पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिवसेंदिवस डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महानगरपालिका आता ऍक्शन मोड मध्ये आलेली आहे. आरोग्य विभागाकडनं 1,80,000 पेक्षा अधिक घरांची तपासणी करण्यात आली आहे. तर 8 लाख पेक्षा जास्त अधिक कंटेनर देखील तपासण्यात आलेले आहे आणि जवळपास 6,500 ठिकाणी या डेंग्यूच्या ज्या आळ्या आहेत त्या आढळल्या आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने 1,500 लोकांना नोटीस बजावलेली आहे आणि तब्बल 5,61,000ची दंड वसुली केलेली आहे. ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं पाणी साचत असेल किंवा अस्वच्छता असेल त्या ठिकाणी आता कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील आपला परिसर
व घरातील वस्तू स्वच्छ करण्याला देखील प्राधान्य दिलं पाहिजे, अन्यथा त्या ठिकाणी डेंग्यूचे साथ वाढू शकते आणि हा आजार अजून फैलू शकतो। त्यामुळे महानगरपालिकेने जी नियमावली दिलेली आहे त्याचं पालन करणं गरजेचं आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।